श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि विनंती करतोय महेश कर्णेकर यांना की आपण संदेश सावंत यांचं सत्कार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन. आपण पाहतोय श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन भव्य कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 व चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7,000 व चषक, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 4,000 आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 4,000 असे बक्षीस दिले जातील. आणि सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळतात. उपलब्ध करून श्रीवर्धन नगरीचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते संतोष उर्फ पिंट्याभाई वेशवीकर यांच्याकडून या चषक आपल्याला उपलब्ध करून दिलेत. त्यानंतर वैयक्तिक ट्रॉफी आहेत. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू या चषक आहेत जे आम्हाला उपलब्ध करून दिलेत. ते कैलासवासी सुहास शिवराम सातम यांच्या स्मरणार्थ निहार आणि कर्तव्य सुहास सातम यांच्याकडून. त्यानंतर पब्लिक हिरो एक चषक आहे तो आम्हाला उपलब्ध करून दिलाय तो राजा भगत यांच्या माध्यमातून. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल हा शेकाडीच्या बाजूने लागलाय आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते विंचवादेवी संघाला. विनंती करतोय जितू गुरव यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच आपल्याला बक्षीस प्राप्त होतोय. जे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात राकेश राठाटे आणि अमोल खेराडे यांच्यासाठी बक्षीस आलंय. प्रगन्य आणि आयुष चांदोरकर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये बक्षीस आलंय राकेश आणि अमोल खेराडे यांच्यासाठी. आणि एकाच चढाईत जर का 2 खेळाडू कोण बाद करेल त्या खेळाडूला प्रगन्य आणि आयुष चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. एका चढाईत 2 गडी बाद करेल त्या खेळाडूला. मागच्या सामन्यात सुद्धा बक्षीस लावलं होतं आणि ते बक्षीस आकाश याने प्राप्त केलं होतं. गेलाय तो शेकाडी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. मधुरा सुजित भोकरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. चढसडी येतोय विशाल, यावर मोठी जबाबदारी असेल या सामन्याच्या निमित्तानं. 4-1 अशी लढत आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये खरोखर शेकाडी संघानं सुंदर खेळ केला होता, परंतु या ठिकाणी एक मोठा पेपर आहे, तो पेपर सोडवावा लागेल. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तितकंच बॅकवर येताना पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी 1 गुण मिळेल.
मी विनंती करतोय दीपक माळी यांना की आपण सुजित भोकरे यांचा सत्कार करायचा आहे. स्वागत आणि सत्कार करावं गुलाब पुष्प देऊन. डुव या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे, परंतु तितकंच आपलं प्रमुख अस्त्र गाडलंय ते म्हणजेच अक्षय साठेद आणि महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करतोय का ते पाहायचं आहे. टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर झाला आहे, परंतु या ठिकाणी काय घडतंय, पंचांचा निर्णय काय येतोय, परंतु या ठिकाणी आणि सुंदर टॅकल या ठिकाणी होतोय. एक खरोखरच चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षक वर्ग खरोखरच या सामन्यानंतर होणाऱ्या सामन्याकडे नक्कीच लक्ष लागू नये. ते म्हणजेच शिवराजे वर्सेस श्री गणेश या दोन दिग्गजांच्या दरम्यान होणारा हा सामना आहे. त्यामुळे नक्कीच विशाल याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. विशालवर मोठी जबाबदारी आहे आणि 2-1 अशी लढत आहे. या ठिकाणी सुपर टॅकल होईल, परंतु गुण प्राप्त झालाय. तर विंचवा देवीला थोडंसं या ठिकाणी डॉमिनेट केलं आहे. ते म्हणजे शेकाडी संघाला, शेकाडी संघ सुद्धा तितकाच तोला मोलाचा आहे, परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल गुण प्राप्त होईल. अर्थातच या ठिकाणी अक्षय आणि त्या सहकार्याला एक लोणाचा बोजा शेकाडी संघावर. राकेश सरांना विनंती करतो थोडंसं मागे सरकून घ्यायचं आहे. तर महत्त्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आहे. या ठिकाणी कोण जिंकतोय कोण हरतोय ते पाहायचं आहे, परंतु एक लोण देत या ठिकाणी यशस्वी ठरलाय तो म्हणजेच विंचवादेवी क्रीडा मंडळ. त्यामुळे त्यांच्या या ठिकाणी अशा पल्लवीत आहेत की आपण नक्कीच या सामन्यावर आपला अधिराज्य गाजवू शकतो. चढ्यासाठी येतोय जर्सी नंबर 9 आणि या ठिकाणी काय घडतंय, परंतु पंचानी बाद ठरवलंय. गडी बाद होतोय, एक गुण गमवतोय तो म्हणजे शेखाडी. गडी बाद केलाय, एक गुण मिळणार आहे तो विंचवा देवीला. चढ्यासाठी अक्षय, अक्षय बोनस ऑन आहे, बोनससाठी नक्की प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी प्रयत्नासाठी एक फुटवर्क आवश्यक असणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्की स्वतःवर या ठिकाणी विश्वास नाही आहे. पुन्हा एकदा चढाई मार्कवर पाहायला मिळतोय. एक मोठी चढाई होते का पर्यंत बॅक किक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु बोनस प्राप्त करत माघारी परततोय. त्यामुळे एक गुणानं सरशी होते ती विंचवा देवीची. आणि या ठिकाणी प्रयत्न रनिंग हँड अनिकेतला बाद केलंय, अनिकेतला बाद केले. त्यामुळे नक्कीच एक गुण प्राप्त होणार आहे. अर्थातच शेखाडी या संघाला 12-1 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं आशेचं किरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी इतकं या स्पर्धेच्या या सामन्याच्या निमित्तानं एका चढाईमध्ये 2 गडी बाद करेल तर प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चुकीची दुरुस्ती, 100 रुपयाचं पारितोषिक एका चढाईत 2 गडी बाद केलात तर. परंतु ही संधी आहे, परंतु या ठिकाणी संधी गमावतोय तो म्हणजे शेखाडीचा चढाई बहादर. एक गुण मिळणार आहे विंचवा देवीला.
14-1 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक सगळी लढत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खास करून अपेक्षा आहे चांगली मोठी लढत होईल. अनिल कोसबे यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. मंदार विश्वीकर आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. अमित जाधव यांना सुद्धा विनंती करतो की आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. तर आपलं सुद्धा विनंती आहे की आपल्या सर्व मित्रांसोबत आपण व्यासपीठावर यावं. प्रगण्य आणि अथर्व चांदोरकर यांच्याकडून पपीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. पुढील सामना पहिला सेमीफायनल सामना श्री गणेश वर्सेस शिवराजे. एक मोठी लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता परंतु या ठिकाणी दोघांना टिपलंय की एकाला टिपलंय ते पाहायचं आहे. परंतु प्रयत्न आहे. स्वतःवर आलेलं संकट स्वतःला सावरलंय आणि या ठिकाणी 1 गुण प्राप्त करत. प्रगण्य आयुष चांदोरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक पपीसाठी अतिशय सुंदर टॅकल केल्याबद्दल. सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. जर्सी नंबर 6 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कबड्डी असा खेळ आहे की क्रिकेटपटूंना सुद्धा मैदानाकडे घेऊन येतोय. शाळेजवळ चालू असलेली स्पर्धा आणि त्यामध्ये सर्व क्रिकेटपटू आज या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. भरुडखोलवरून सुद्धा आलेले आमचे मित्र या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. चढ्यासाठी गेला जर्सी नंबर 6 त्याच्याकडे मोठी जबाबदारी असेल की ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सुंदर खेळ केला होता परंतु या ठिकाणी अजूनही आपली छाप टाकू शकला नाही आहे, आपली ओळख दाखवू शकला नाही आहे. असा हा खेळ कबड्डीमध्ये जर का तुम्ही सराव केला तरच यशस्वी होणार आहात. कबड्डी हा ताकदीचा जरी असला तरी बुद्धीचा खेळ आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपले सगळे डावपेच आपल्या घरच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात पण या ठिकाणी सुंदर टॅकल होताना पाहायला मिळते. जर्सी नंबर 44 याला नक्कीच गुण मिळेल. रोहित कदम आपल्याला सुवर्ण संधी आहे. जर एका चढाईत 3 गडी बाद केला तर आपले मित्र विशाल कातकर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. रोख स्वरूपातलं हे पारितोषिक असेल. एका चढाईमध्ये 3 गडी बाद करायचे आणि सुंदर कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी कोपरा रक्षकाची भूमिका अतिशय सुंदर बजावताना जर्सी नंबर 8 आणि पारस. अक्षय साठी खूप काही प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे शेखाडीला एक आणि या ठिकाणी अक्षय काय करतोय पण तो अतिशय सुंदर थाय होल्ड या ठिकाणी गुण गमावलाय. फार महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी जर्सी नंबर 9 खरोखर फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आयुष आणि प्रगण्य यांच्याकडून 100 पारितोषिक पपियाला यापूर्वीच मिळाले. या ठिकाणी काय करतोय साखळी भेटतोय का परंतु या ठिकाणी खरोखरच बोनस मिळालाय परंतु गुण गमावलाय. त्यामुळे मध्यांतर होतोय. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक 17-3. असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण सत्कार सोहळ्याकडे जातोय की ज्यांचं फार महत्त्वाचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं. स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच त्यांची हजेरी आम्हाला लाभते आणि सर्व खेळाडूंना उपकृत करण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असं हे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहे की खरोखरच
श्रीवर्धनमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं ते मंदारजी वेश्वीकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण त्यांचा सत्कारची व्यवस्था करायची आहे. मंदारजी वेश्वीकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय मंदारजी कर्णेकर यांना विनंती करतो की आपण मंदार वेश्वीकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. आणि खरोखर स्वतःला वाचवलंय, या ठिकाणी काही घडलं नाही, काही बिघडलं नाही, त्यामुळे नक्कीच स्वतःवर खुश आहे तो म्हणजे डिफेंडर जर्सी नंबर 9. नाहीतर नक्कीच कान उघडे करावे लागले असते, कानात तेल टाकावं लागलं असतं. चढाई पाहायला मिळते ते म्हणजेच शेकाडीसाठी. शेकाडी खूप दूरवर आहे, त्यामुळे नक्कीच 17 गुण आणि 4 गुण असा हा गुणफलक आहे. त्यामुळे शेकाडीला पोचायचं असेल तर नक्कीच आता 13 गुण आपल्याला फारकत आहे ती तोडावी लागेल. त्यानंतरच आपण सेमीफायनलचं मार्ग आपल्याला पूर्ण मोकळा होऊ शकतो. परंतु तितका दमदार खेळ होणं अपेक्षित आहे. मोठ्या संख्येने शेकाडीचे छोटे कंपनीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपल्या संघाला या ठिकाणी उपकृत करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी असणारे हे बाल बच्चे शेकाडीचे यहाँ आए हैं, उनका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. सबका स्वागत है. तर यावेळी एक एमटी चढाई करत माघारी परतोय अनिकेत साखरे. जबाबदारी मोठी आहे, डू ऑर डाय. या ठिकाणी नक्कीच काहीच क्षणाचा विलंब न करता या ठिकाणी एवढी जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच एक मोठी लढत. एकाच वेळी सगळ्याच रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे आल्यासारखं वाटते, अशी डू ऑर डायचा सिग्नल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी मंदारजी वेश्वीकर यांचा सत्कार झालाय, ते म्हणजेच मंदार कर्णेकरच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पंचाने गाड्याला बाद केलंय, खेळाडू बाद ठरवलंय ते पंचाने. तर प्रेक्षक वर्ग खरोखरच जिथे जागा मिळेल तिथून आपल्या या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळते. या ठिकाणी आमचे मित्र दिवेकर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळते. चढ्यासाठी जातोय तो म्हणजे अक्षय, आणि अक्षयच्या समोरच 2-1 अशी लढत आहे. सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकलमध्ये खरोखर अक्षयला बचावावं लागेल. इतकी चांगलं क्षेत्ररक्षण यापूर्वी दाखवलंय ते म्हणजे शेकाडीच्या खेळाडूंनी, आणि थोडंसं दबावात ठेवलंय यावेळी अक्षयला. पारस आपल्यासाठी खरोखरच आपले प्रेक्षक वर्ग खुश आहे. जर एका चढे 3 गडी बाद केला तर अमित जाधव यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यामुळे नक्कीच संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे. आणि रोख स्वरूपाचं पारितोषिक अमित जाधव यांच्याकडून घेऊन जायचं आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी, अजूनही 200 रुपयाची वाढ झाली, 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पारस सुपर रेड 500 रुपये, अमित जाधव जर्सी नंबर 9. मंदार वेश्वीकर यांच्याकडून 1 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचा अत्यंत रूढी आहे. तर आमचे मित्र कर्तेकर यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी या ठिकाणी 100 रुपये जवळ. या ठिकाणी मल्टिप्लाय रेड जर्सी नंबर 9 शेवटच्या सत्रात खेळ करताना 6-19 असा गुणफलक आहे. तर कर्तेकर खरोखरच तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की आपलं सर्वांचाच आशीर्वाद आम्हाला लाभत असतं आणि यातूनच एक वेगळी प्रेरणा आम्हाला यातून मिळत असते.
आणि या ठिकाणी खरोखरच विशाल सुंदर चढाई करताना पाहायला मिळते. अपील जरूर केलंय, पंचांची कसोटी आहे, यावर काय घडतंय काय बिघडते ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी गोल्ड नक्कीच मिळणार आहे, ते म्हणजेच विंचवा देवी या संघाला. पुढील जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग हो नक्कीच आपली जागा या ठिकाणी बुक करायची आहे. सायंकाळपासून या स्पर्धेला शुभारंभ झाला, प्रारंभ झाला आणि आता पहिला सेमीफायनलचा सामना तो होईल, तो म्हणजे श्री गणेश वर्सेस शिवराजेच्या दरम्यान. तो टच करण्याचा प्रयत्न, बॅक हँड करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी प्रयत्न फसलाय, तो म्हणजे अक्षय याचा आणि गुण गमावलाय. 7-20. अजूनही उमेद सोडू नका शेखाडी, अजूनपर्यंत प्रयत्न जर केला तर 13ची लीड नक्कीच तुम्ही भेदू शकता. अजूनपर्यंत इतिहास आहे, इतिहास जो घडवतो, जो चांगला खेळ तो इतिहास नक्कीच घडवेल. परंतु या ठिकाणी तितकाच मजबूत संघ आहे, तो म्हणजे विंचवा देवी. त्यांच्या समोर जर्सी नंबर 9 आपल्या खेळाडू, खरोखरच आमचे प्रेक्षक वर्ग बेहद खुश आहेत. प्रगण्य आणि आयुष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रगण्य आणि आयुष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर्सी नंबर 9 आपल्या खेळावर खरोखरच या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय करते, परंतु सुंदर कॉम्बिनेशन टॅकल, गोल नक्कीच गमावलाय. परंतु या ठिकाणी सामन्यात रंगत भरण्याचं काम सुरू झालंय. या ठिकाणी मुन्ना साळुंके यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. सागर दिवेकर आणि विशाल यांच्याकडून पारस याला 20 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय याला 20 रुपयाचं पारितोषिक आहे. विशाल सातम यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक अक्षयसाठी. पारस सुपर रेड करायचे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावा लागेल, ते म्हणजे अमित जाधवसाठी, की आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. परंतु या ठिकाणी गुणांची फारकत आहे, 8-20-12चा फरक आहे, काही घडू शकतं. जर एक सुपर रेड झाली तर नक्कीच दबावात येऊ शकतो विंचवा देवी क्रीडा मंडळ. परंतु तितकाच दमदार खेळ करावा लागेल. परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहत आलोय, ते म्हणजेच विंचवा देवीचं. विंचवा देवीकडे खूप काही आहे आणि खरोखर आपला अनुभव सिद्ध करताना पाहायला मिळतोय. एक सुंदर नियोजन आज आपण या ठिकाणी श्री गणेशच्या माध्यमातून पाहतोय. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. सुंदर अशी विद्युत रोषणाई, सुंदर असं मैदान, सुंदर असं स्टेज आणि त्याही पेक्षा सोमजाई देवीच्या कृपेने मिळालेली ही गॅलरी. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी धनश्री डेकोरेटर्सचं फार महत्त्वाचं योगदान आहे, की आज ही स्पर्धा विद्युत झोतामध्ये पाहायला मिळतोय, विद्युत रोषणाईमध्ये पाहायला मिळतंय. यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी मयुरेशचं फार महत्त्वाचं योगदान आहे आणि त्याही पेक्षा तमाम कबड्डी रसिकांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं फार महत्त्वाचं योगदान आहे. रोहित कदमसाठी एक खुशखबर आहे. आपण जर का एका चढाईत 2 गडी बाद केला तर अभिजित माळी यांच्याकडून 2 डझन केळी दिली जातील. बघा, संधीचं सोनं करायचं आहे. 2 डझन केळी, मगाशी अंडी होती, आता केळी आलेत. तसेच मंदार विश्वेकर यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. रोहित माळी, आपण संधीचं सोनं करायचं आहे. सॉरी, रोहित कदम आपण संधीचं सोनं करायचं आहे. अभिजित माळी यांच्याकडून आपल्याला 2 डझन केळी, परंतु मला वाटतं आराम केलाय त्यांनी.
शेकाडी संघ खरोखरच दबावात पाहायला मिळतोय. 22-8 असा गुणफलक आहे. शेवटचे काही मिनिटं घोषित केले आहेत, परंतु अजूनही आपला इरादा सोडलेला नाही आहे. विजयाच्या दिशेनं नक्कीच मार्गक्रमण करता येईल का, परंतु शेवटचे काही मिनिटं आहेत, काही सेकंद आहेत, त्यामुळे नक्कीच हा सामना पूर्णपणे झुकला आहे. विंचवा देवी या संघाकडे शेवटचा 1 मिनिट सामनाधिकारी यांनी पुकारला आहे, त्यामुळे नक्कीच थोडंसं दबाव आणि या स्पर्धेतील आपली वाटचाल या ठिकाणी नक्कीच थांबणार आहे, ती म्हणजे शेकाडी या संघाची. परंतु आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी गुण प्राप्त होतोय, तो म्हणजे जर्सी नंबर 33ला अनिकेत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ही जमेची बाजू असेल. छोटा अनिकेत सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत आपल्या संघातलं स्थान भक्कम आहे त्या अनिकेतचं. तर पुढील उपांत्य फेरीचा सामना होईल, अर्थातच श्री गणेश वर्सेस शिवराजे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित लवकरात लवकर मैदानाकडे यायचं आहे आणि हा सामना संपल्याचे जाहीर केले ते पंचाने. या ठिकाणी पप्पी याला आणि आयुष यांच्याकडून 100 रुपयाचं टॅकलसाठी पारितोषिक आहे, ते आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. पप्पी समीर सातम आरावीतला 9 नंबरचा जर्सी प्रदान केलेला लांबकेसवाला खेळाडू आपल्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक प्रगण्य आणि